गरजवंत मराठ्यांचा विचार करून त्यांना कुणबी हे प्रमाणपत्र देण्यात येऊन त्यांना ओबीसी मध्ये समाविष्ट करा या मागणीसाठी जे महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्षभरापासून जे काही रणकंदन माजलेलं आहे ते रणकंदन आता राजकारणाच्या पूर्ण वाटेवर येऊन विसावलेलं आहे. लोकनेते शरद पवार यांनी पहिल्यांदाच वक्तव्य केलेलं आहे मराठा आरक्षण आणि एकूण उद्भवलेल्या परिस्थितीबद्दल. त्यांनी असं म्हटलेलं की मुख्यमंत्र्यांनी सगळ्या पक्षांना तर बोलवावं, परंतु या मनोज जरांगे पाटील आणि लक्ष्मण हाके, छगन भुजबळ यांना देखील बोलवावं. आणि शरद पवारांचं वक्तव्य होत आहे त्यानंतर लगेचच मनोज जरांगे पाटील यांनी आपले सगळे उपचार थांबून अंतरवाली सराठीकडे जात असताना त्यांनी असं वक्तव्य केलेलं की आता सरकारशी चर्चा नाही, म्हणजे सरकारने सर्वपक्षीय बैठक घेऊ किंवा सगळ्यांना बोलू तरी आता चर्चा करण्यात काही अर्थ नाही, असं म्हणून मनोज जरांगे पाटील आता 288 उमेदवार कसे उभे करायचे, 29 ऑगस्ट पर्यंत काय नेमका निर्णय घ्यायचा याच्या तयारीला लागलेले आहे. अशा परिस्थितीमध्ये गरजवंत मराठ्यांचा प्रश्न खरंच सुटणार आहे का? आणि शरद पवार यांनी जे एक मोठं अजून एक विधान जे केलेलं आहे, जरांगे पाटील यांना त्यांनी त्या अर्थाने पाठिंबा दिलेला आहे, तो असा की जरांगे पाटील यांचं जे विधान आहे की गरजवंत मराठे, लिंगायत, धनगर, मुस्लिम या सगळ्यांचाच नीट विचार झाला पाहिजे, त्या वक्तव्याचा शरद पवार यांनी त्यांचं त्या वक्तव्याचं समर्थन केलं. आता भारतीय जनता पार्टी अगदी देवेंद्र फडणवीस जे म्हणतात आहेत की आता जे नॅरेटिव्ह सेट होईल त्याला ठोकून काढा वगैरे अशी जी भाषा करत आहेत, त्यानंतर त्यांचे नेते हे जे एकदम बेलगाम त्यांची जीभ सुटलेली आहे, अशा परिस्थितीमध्ये आता मनोज जरांगे पाटील नेमकी कोणती भूमिका घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. आणि नेमका त्यांच्या भूमिकेचा काय परिणाम विधानसभा निवडणुकीमध्ये होतो हे देखील आता बघायचं आहे. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फड. माझी आपल्याला विनंती की चॅनल आधी सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. हे बघा, ज्या वेळेला अंतरवाली मध्ये छर्रे ओढाले, गोळीबार झाला, त्या वेदना ठसठसत होत्या, म्हणून सगळे नेते त्यावेळेला एका रांगेमध्ये येऊन अंतरवाली मध्ये येऊन बसले. मनोज जरांगे पाटील यांच्याकडे त्यांनी सद्भावना व्यक्त केल्या. त्यानंतर युग घातलेल्या त्यावेळेच्या लोकसभा निवडणुकीमध्ये याचे पडसाद कितपत उमटू शकतात याच्यावर बरीचशी चर्चा झाली, आंदोलन झाले, सगळ्या गोष्टी घडून गेल्या आणि त्याचा फटका लोकसभा निवडणुकीमध्ये बसला. फक्त मराठा आरक्षणाचाच फटका बसला नाही, इतर अनेक गोष्टी होत्या. हे जरी मान्य केलं तरी मराठा आरक्षण हा विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्याला मोठा आणखी तीव्र स्वरूपाचा फटका देऊ शकतो याची जाणीव भारतीय जनता पार्टी सह इतर सर्व पक्षांना आलेली आहे. त्याच्यामुळे अगदी महायुतीमधले जे 3 घटक आहेत, शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी, या तिघांनी आपापल्या पद्धतीने मनोज जरांगे पाटील यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. सगळ्यात चांगला त्या अर्थाने संवाद कोणी साधला असेल तर तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. त्यांनी मनोज जरांगे पाटील यांची जी मूळ मागणी काय होती की मराठवाड्यातल्या मराठा समाजाला त्यांची गरिबी लक्षात घेऊन, त्यांच्या वेदना लक्षात घेऊन कुणबी हे प्रमाणपत्र देण्यात यावं, जसं तेलंगणा सरकार देत आहे. मग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्या दृष्टीने पावलं उचलले. माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती नेमली आणि पुढे मग 54 लाख वगैरे त्यांनी कुणबी नोंदी सापडल्या, मग त्यांचे प्रमाणपत्र देण्यात आले, असं वगैरे ते सगळं चाललेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये एक मंत्री, त्यांचे मंत्री शंभूराज देसाई हे वारंवार आजही त्यावर काम करतात हे असं सांगत आहे. प्रत्यक्षात काय होतं हे आपण बघतोय. दुसरीकडे भारतीय जनता पार्टीचे नेते मात्र अगदी मनोज जरांगे पाटील यांना आता कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण एंटरटेन करायचं नाही या उद्देशाने मैदानात उतरलेले आहे. आणि मग देवेंद्र फडणवीस यांच्याच काळामध्ये कसं आरक्षण दिलं गेलेलं आहे, उद्धव ठाकरे यांच्या काळामध्ये ते सर्वोच्च न्यायालयामध्ये कसं नाकारलं गेलेलं आहे. आणि मुळात म्हणजे शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले हे लिहून द्यायला तयार आहेत का की आम्ही कुणबी मधून आरक्षण देऊ या मराठ्यांना? तर ते असं आव्हान त्यांनी उभं केलेलं आहे.
इकडे विरोधकांची पंचायत झालेली आहे. मग शरद पवार यांनी वारंवार जे सुरुवातीपासून सांगितलेले की हा प्रश्न खरं तर कसा आहे, संसदीय पातळीवर नेला पाहिजे, केंद्र सरकारने याच्यामध्ये हस्तक्षेप केला पाहिजे. मग उद्धव ठाकरेंनी असं म्हणायचं की जर तुम्ही असं काही वेगळी मागणी करत असाल की 50% मर्यादा ओलांडून काही या मराठ्यांना आरक्षण, टिकणार आरक्षण देणार असाल तर आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, असं त्यांनी सांगितलेलं. या सगळ्या परिस्थितीमध्ये आता प्रकाश आंबेडकर एक नव्याने काय बोललेले आहेत. आता प्रकाश आंबेडकर यांनी तर लोकसभा निवडणुकीच्या आधी मनोज जरांगे पाटील यांच्याशी जरा सूज जुळवून घेण्याचा प्रयत्न केला होता. परंतु ऐन वेळेला लोकसभा निवडणूक लढवायची नाही किंवा उमेदवार उभे करायचे नाहीत किंवा काहीच करायचं नाही, आम्हाला फक्त उमेदवार पाडायचे, असं त्यांनी निर्धार केला जरांगे पाटलांनी. त्याच्यानंतर प्रकाश आंबेडकर जरा 2 हात जरांगे पाटलांपासून दूर झाले, त्यांच्या तासनतास चर्चा झाल्या. आता विधानसभेची निवडणूक आलेली आहे. या निवडणुकीमध्ये काय मराठा समाजाचे गंभीर परिणाम भोगावे लागणार आहेत, त्याची झळ आपल्याला देखील बसणार आहे, हे प्रकाश आंबेडकर यांना चांगलं माहिती. मग आता ते म्हणतात की गरजवंत मराठ्यांना देण्यासाठी, म्हणजे आरक्षण देण्यासाठी एक स्वतंत्र ताट निर्माण केलं पाहिजे. मग आता त्याच्यामध्ये आर्थिक आरक्षणासारख्या, मग ते आर्थिक आरक्षण असेल का, तर ते तसं नाही, इतर गोष्टींचा पण विचार केला पाहिजे, अशी एक नवीन वाट त्यांनी अजून फोडून दिलेली. आता हे इतक्या सहजासहजी शक्य आहे का, तर ते अजिबात नाही. मग आता त्यांनी अजून एक असं वक्तव्य केलेलं आहे की देवेंद्र फडणवीस आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये मिली बघत आहे काय, की तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो, की ज्याच्यामुळं भारतीय जनता पार्टीला फायदा होईल. आता तो कसा होईल, की ओबीसी नेते जरांगे पाटलांच्या विखारी बोलण्यामुळे एकत्र येतील, एकजूट येईल आणि मग ते सगळे मतं जे आहेत ते आपल्याला मिळतील, असा त्याच्या मागचा उद्देश. आता बघा, लक्ष्मण हाके किंवा नवनाथ वाघमारे असतील हे किंवा छगन भुजबळ असतील, यांनी सातत्याने काय भूमिका घेतलेली आहे की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावू देऊ नका. आणि त्यासाठी मग ते काय, जरांगे पाटील यांना कोणत्याही अर्थाने त्यांना जशाच तसं उत्तर द्यायचं म्हणून ते मैदानात उतरलेले. त्यांनी उपोषण केलं, यांनी उपोषण केलं, त्यांनी सरकारला बोलवलं, यांनी सरकारला बोलवलं, त्यांनी आता रॅली काढल्या, यांनी रॅली काढल्या, आणि मग आता जरांगे पाटील अधिक प्रभावी होताना दिसतात आहे. आता मराठवाड्यातल्या सगळ्या 8ही जिल्ह्यांमध्ये जरांगे पाटील यांच्या रॅलीला जो उदंड असा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला, तो बघून भल्या भल्या राजकारण्यांच्या ओरामध्ये धडकी भरलेली आहे. मग आता पुढच्या आगामी काळामध्ये, पुढच्या 15 दिवसामध्ये अशा प्रकारच्या रॅली आहेत, नाशिकला आहे, सगळीकडे आहे. येवल्याला तर काही, येवला तालुक्यामध्ये, म्हणजे जो येवला छगन भुजबळांचा विधानसभेचा मतदारसंघ आहे आणि त्यांनी जेव्हापासून तो लढवलाय, माफ करा, त्याच्यामध्ये त्यांचे कधीही, म्हणजे त्यांचा कधीही पराजय झालेला नाही. आणि मग आता ग्रामपंचायत ठराव करते तिथले काही येवला मतदारसंघातल्या काही गावांमध्ये की जरांगे पाटील यांना पाठिंबा द्यायचा आहे, त्या रॅलीचं स्वागत करायचं आहे, मोठी रॅली इथं करायची आहे. ते बघून त्यांना छगन भुजबळ हे अस्वस्थ होणं स्वाभाविक आहे. आता ते छगन भुजबळ हे कोणकोणत्या दृष्टीने, राजकीय दृष्टीने आता अडचणीत आलेत, हा भाग वेगळा आहे. आणि त्यांना ऐन वेळेला भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने देखील आता 4 हात जरा लांब ठेवायचा प्रयत्न केलेला आहे. तो एक विषय वेगळाच आहे. आता 288 मतदारसंघामध्ये उमेदवार पाडायचे. ज्या वेळेला मनोज जरांगे पाटील असं म्हटले की भारतीय जनता पार्टीचे उमेदवार पाडायचे, मग त्यांच्यावर ते सगळे प्रसाद लाड, प्रवीण दरेकर, देवेंद्र फडणवीस हे सगळे ठोकून काढण्याची भाषा, मग तुम्ही काय करता ते बघोच वगैरे, अशा पद्धतीने ते सुरू झालेलं आहे. म्हणून मग मनोज जरांगे पाटील यांनी काय केलेलं आहे, आपली भाषा थोडीशी बदलली. काय बदललेली, की विरोधक म्हणजे हे दोन्ही सारखेच आहेत. म्हणजे आज त्यांनी बोलताना सांगितले की बाजारामध्ये, म्हणजे जनावरांच्या बाजारामध्ये बैलाच्या पाठीवर फक्त ठाप टाकायचे, हा एवढं बोललं बरं का, म्हणजे घ्यायचं तर नाव नाही. म्हणजे अशा पद्धतीने आरक्षणाच्या बाबतीत देखील असं दोन्ही बाजूच्या, म्हणजे राजकीय पक्षांनी, म्हणजे विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी एक असं वेगवेगळं नाटक खेळायचं आणि प्रश्न मात्र काही सोडवायचा नाही. आता लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये ज्या वेळेला
महिनाभराची मुदत, 2 महिन्याची मुदत, 15 दिवसाची मुदत, 8 दिवसाची मुदत, हे सगळं मुदती सगळ्या दिल्या जात होत्या. तरी ते काही ऐकलं गेलं नाही आणि आहे तसंच भिजत घोंगडं हे ठेवलं. नवी मुंबईला जो मसुदा हातात ठेवला होता, तो मसुदा आता लोकसभा निवडणूक असल्यामुळे तो पुढे निर्णय घेऊ असं सांगण्यात आलं. त्याच्यामुळे जरांगे पाटील हे चिडत गेले आणि त्यांना त्यांच्या विरोधात त्यांचेच काही सहकारी वगैरे ते गेले, तरी कसलाही परिणाम त्यांनी झाला. त्यांच्या त्यांना जो पाठिंबा मिळतोय गरजवंत मराठ्यांचा, तो कमी काही झालेला नाही, तो वाढतोच आहे आज. ते काही कितीही मनोज जरांगे पाटील यांची मागणी कशी चुकीची आहे, घटनेत बसणारी नाही, असं कितीही सांगितलं तरी मनोज जरांगे पाटील हे आपल्या लेकरा बाळांना पुढे आगामी काळामध्ये आरक्षणाचा उपयोग होईल अशा पद्धतीने ते आंदोलन करू शकतात. त्यांना पाठिंबा मिळतोय. त्यांनी जे काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत, सातारा गॅझेट, हैदराबादचं गॅझेट, बॉम्बे गॅझेट, हे सगळे जे केलेलं आहे आणि सरकारने 2 पावलं त्यासाठी पुढाकार घेतलेला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारामुळे. त्याच्यामुळं हे प्रमाणपत्र आपल्याला मिळेल. जात पडताळणी ज्या वेळेला होईल त्या प्रमाणपत्राची ते टिकणार, ते देखील मिळेल अशी अपेक्षा बाळगून संपूर्ण गरजवंत मराठा समाज ह्या मनोज जरांगे पाटील यांना प्रतिसाद देतोय. जे गावागावामध्ये चित्र आहे ते मुंबईला देखील चित्र आहे, नाशिकला चित्र आहे, बहुतेक सगळ्या जिल्ह्यांमध्ये ते चित्र आहे. त्याचं ते चित्र लक्षात घेता आता जर मनोज जरांगे पाटील यांनी पाडण्याची जी काही भाषा केलेली आहे त्याच्यामध्ये आपलं काय होऊ शकतं याचा सगळा विचार भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी, म्हणजे दोन्ही शिवसेना दोन्ही राष्ट्रवादी हे सगळे सगळे आले त्याच्यामध्ये, हे सगळे विचारात पडलेले आहेत. आता मनोज जरांगे पाटील आता थोडस राजकीय देखील समंजस्य कसं राखलं पाहिजे, गुप्तता कशी राखली पाहिजे असं ते बोलायला लागलेले आहेत. म्हणजे आता समाजकारण हे समाजकारणाच्या याच्यावर आता राजकारण हे वर आता छाताडावर बसणार आहे आणि ते आता महाराष्ट्राला कोणत्या दिशेने नेते हेच आता आपल्याला बघायचं. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.